स्वागत आहे. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो उद्यासाठी आणि सोबतच व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण निफ्टीवरती. जर का आपण निफ्टीला ऑन डेली टाईम फ्रेम जर का थोडंसं आपण चेकआउट करायला गेलो, ज्यामध्ये then आपल्याला काय समजते, की मार्केटमध्ये जी अनसर्टनिटी कंटिन्यू आहे. ओके. तर मार्केट एकाच रेंजमध्ये टाईमपास करायचा प्रयत्न चालू आहे आणि तोच त्याचा कंटिन्युएशन मोमेंटम पण दाखवायचा प्रयत्न करते. एखाद्या वेळेस वाटत होतं, की मार्केट अपसाइडला एक रेंज ब्रेकआउट देऊ शकते. बट त्यानंतरनं टॉपपासून एकदम स्ट्राँग सेलिंग आली आणि आफ्टरनूनमध्ये मार्केटमध्ये एक चांगलं पॅनिक आपल्याला सेलिंग पण बघायला मिळाली होती. ओके. तर जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये तर मार्केट एक रेंज क्रिएट करते आणि मार्केटची जी मूव्हमेंट आहे रेंजमध्ये जे साइडवेज जायची, तीच मूव्हमेंट मार्केटला कंटिन्यू करताना आपल्याला बघायला भेटते. ओके. आता थोडक्यात जर का आपण इंट्राडेमध्ये जर का बघायला गेलो कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतोय पोझिशनसाठी तर फिक्स आहे जोपर्यंत का हा जो सप्लाय एरिया आहे याच्यावरती जोपर्यंत आपल्याला एक चांगली ग्रीन कॅन्डलचं क्लोजिंग नाही भेटत आहे, तोपर्यंत अपसाइड मोमेंटम नॉट पॉसिबल. ओके. तर ते पॉसिबल वाटत नाहीये आणि ज्यावेळी 24,400 च्या खाली जर का आपल्याला एक रेड कॅन्डलचा क्लोजिंग भेटला, देन मार्केटमध्ये थोडीशी आपल्याला डाउनसाइड मोमेंटम वाटू शकते. जोपर्यंत का मार्केट ह्या रेंजमध्ये आहे, तोपर्यंत मार्केटचं जे स्ट्रक्चर, मार्केटचं जे बिहेवियर आहे, हे थोडंसं साइडवे वाटत आहे. ओके. तर इथून जर का आपण थोडंसं नोटीस करायला गेलो, तर इथं मार्केट थोडासा एक अप ट्रेंड वाटत आहे शॉर्ट टाईम फ्रेममध्ये. साइडवे मार्केटमध्ये पण एक थोडंसं एक डायरेक्शन अपसाइड वाटत आहे. जर जोपर्यंत का मार्केट इथं टाईमपास करणार आणि जर का टाईमपास केला आणि एकदा का ही रेंज जर का मार्केटनं ब्रेक केला, देन आपल्याला याच्यामध्ये ओपन होईल अपसाइड पोझिशन सगळी ओपन होऊ शकते. ओके. तर 25,350 चं लेव्हल एक स्ट्राँगेस्ट लेव्हल आहे. तर त्याच्यावरती आपल्याला ग्रीन कॅन्डलचा क्लोज पाहिजेल किंवा जर का आपल्याला 24,400 च्या खाली जर रेड कॅन्डलचा क्लोज भेटला ऑन डे टाईम फ्रेमसाठी, देन मार्केट एक नेक्स्ट मूव्हमेंट दाखवायला तयार होऊ शकते. जोपर्यंत का ह्या रेंजमध्ये अडकले मार्केट, तोपर्यंत कंप्लीटली अनसर्टनिटी मार्केटमध्ये चालू आहे. ओके. तर हे झालं ओव्हरऑल पोझिशनसाठी. जर का आपण 15 मिनिट टाईम फ्रेमवर जर का ऑब्झर्व्ह करायला गेलो, तर 15 मिनिट टाईम फ्रेमवरती आज मार्केट गॅप अप ओपन झाला. ओके. तर न्यूज पण तशीच होती. गॅप अप ओपन झाला मार्केट. त्यानंतरनं मार्केट थोडंसं पॉज झालं होतं. त्यानंतर मार्केट स्लोली स्टडीली अपसाइड मोमेंटम दाखवायचा प्रयत्न केला आणि इथं बरोबर मार्केटनं ट्रॅप केला आणि त्यानंतर मार्केटमध्ये पॅनिक सेल ऑफ आला. तर याच्यामध्ये अजून गॅप पेंडिंग आहे डाउन साइडला जर का आपण इथं बघायला गेलो, तर अजून थोडंसं अल्मोस्ट गॅप फिल पण केलाय. तर इथं थोडंसं कन्सॉलिडेशन त्याचं चालू आहे आणि मे बी जोपर्यंत का हे वाला जो लेग आहे आणि हे वाला जो हाय आहे, तर ह्याच्यामध्ये जोपर्यंत मार्केट राहील, थोडंसं मार्केट पॉज किंवा साइडवे बिहेवियर दाखवू शकते. कंप्लीटली हा ऑप्शन सेलरचा इलाका आहे. ह्या एरियामध्ये थोडंसं आपल्याला टाईम डिके प्रीमियम मेल्ट होताना बघायला मिळू शकतं. तर थोडंसं केअरफुली प्लॅन करायचं आहे ह्या एरियामध्ये. जोपर्यंत मार्केट त्याचा जो एरिया आहे, जो की 25,150 पासून 25,000 24,950 या या एरिया जो आहे एवढा एरिया एकदम एरियामध्ये मार्क करायला गेलो, हा कंप्लीट एरिया थोडासा रेंज एरिया वाटतोय आणि ह्याच्यामध्ये मला थोडंसं वेट आणि वॉच प्लॅन करायला पाहिजे. बिकॉज ह्या एरियामध्ये मूव्हमेंट जरी आले, तरी पण थोडे मोमेंटम येतील. बाकी मोठे अग्रेसिव्ह मोमेंटम जसे आज आले, तसं थोडंसं एक्स्पेक्टेशन कमी वाटतंय. ओके. तर ते वाला एरिया का एकदम स्ट्राँग एरिया आहे. त्या एरियामध्ये थोडंसं ऑप्शन सेलिंगचा एरिया आहे. ते थोडंसं अव्हॉइड केलेलं कधी पण बेटर राहू शकते. जर का अग्रेसिव्हली प्लॅन करायचा असेल, रिव्हर्सलचा प्लॅन करायचा असेल, तर मार्केटला ह्या एरियामध्ये येऊ द्या. हा एक एरिया त्याचा डिमांड एरिया, स्ट्राँग डिमांड एरिया आहे. बट मोस्ट प्लॅनिंगली जर का मार्केट 24,877 पासून 700 च्या रेंजमध्ये जर का आला, तर इथे एक परफेक्ट रिव्हर्सल प्लॅन असू शकते. बट त्याच्यापेक्षा चांगलं जर का मला 24,800 पासून जर का 24,700 च्या रेंजमध्ये मार्केट भेटला, देन खूप चांगल्या गोष्टी राहील. जर का त्याच्यामध्ये मला कन्फर्मेशन भेटलं, रिव्हर्सलचं कन्फर्मेशन पॉझिटिव्ह प्रायझेशन दिसला, देन आपण त्याच्यामध्ये सेकंड कन्फर्मेशन प्लॅन करू शकतो. ओके. तर हे माझं ओन प्रिडिक्शन आहे आणि जर का सपोज मार्केट जर का ह्या रेंजच्या आसपास जर का गेला, हे वाला एरिया इथं जर का मार्केट बघायला गेलो ह्या एरियामध्ये जिथे की 25,200 पासून 25,330 ह्या एरियात जर का मार्केट आला आणि त्यातल्या त्यात हे जे ऑरेंज लाईन आहे, इथून इथपर्यंतचा जे एरिया आहे, या एरियात जर का मार्केट आला आणि याच्यामध्ये आपल्याला कुठल्या पण निगेटिव्ह प्राईस एक्शन बघायला भेटला, देन परफेक्टली आपण त्याच्यामध्ये एक रिव्हर्सल प्लॅन करू शकतो. ओके. तर हा एरिया पण त्याच्यामध्ये येतो, बट थोडासा कन्फर्मेशनसाठी मी थोडासा ह्या एरियाची वाट बघू शकतो. इथून पण प्रोबॅबिलिटी आहे, बट व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी ह्या ठिकाणी आहे. ओके. तर जोपर्यंत ह्या दोघांच्या मध्ये राहील, थोडंसं चॉपी मार्केट, थोडंसं सँडविच वाईज चॉपी मार्केट आपल्याला म्हणजे कॉम्प्रेस वाईज मार्केट आपल्याला बघायला भेटू शकतंय. ओके. त्यानंतर जर का आपण बँक निफ्टीला जर का बघायला गेलो, तर बँक निफ्टीसाठी थोडक्यात जर का आपण बघायला गेलो बँक निफ्टीमध्ये थोडासा चार्ट ओपन होऊ द्या. ओके. बँक निफ्टी जर का बघायला गेलो ऑन अ 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये थोडंसं आपण ओव्हरऑल
टाईम फ्रेम जर का बघायला गेलो डेली टाईम फ्रेमला, तर डेली टाईम फ्रेमला काय झालंय, तर डेली टाईम फ्रेम बँक निफ्टीमध्ये पण अनसर्टनिटी क्लिअर आपल्याला बघायला भेटते. आज त्याने एक डोजी टाइप ऑफ सिनारिओ बनवलाय. तर ह्या डोजीचा क्रायटेरिया जो असतो, की हायच्या वरती जर का सस्टेन राहिलं मार्केट आणि हे ऑल टाईम हाय आहे. तर ह्याच्यावर जर का सस्टेन राहिला, तर नेक्स्ट मूव्ह अपसाइड मोमेंटम प्रोबॅबिलिटी वाईज येऊ शकते. बट जर का मार्केट ह्याच्या लोच्या खाली जायला, देन आपल्याला एक डाउनसाइड मोमेंटम पॉसिबल आहे. तर जोपर्यंत ह्या रेंजच्या मध्ये राहील बँक निफ्टी, थोडंसं साइडवे एक्स्पेक्टेड जास्त आहे. ओके. थोडंसं जर का आपण 15 मिनिट टाईम फ्रेमवरती जर का बघायला गेलो बँक निफ्टीला, देन ह्याच्यामध्ये आपल्याला काय समजतंय, की आज मार्केट बँक निफ्टी गॅप ऑफ झाला होता. त्यानंतर हॉल्ट आणि एक मोमेंटम दाखवायचा प्रयत्न केला आणि बरोबर आपला जो सेलिंग एरिया होता, सेलिंग झोन होता, इथून बरोबर मार्केट डाउन साइडला रिव्हर्स झालं. आता उद्याच्याला जर का आपण प्लॅन करायचा असेल, तर ज्यावेळी पण मार्केट एक्सपायरी आहे आणि ह्याच्या आसपास जर का मार्केट आला, जोपर्यंत काही ब्लॅक लाईनच्या खाली मार्केट आहे, तोपर्यंत माझं प्रोबॅबिलिटी जास्त असं राहील, की डाउनसाइड प्रोबॅबिलिटी जास्त राहू शकते. त्याच्यामध्ये प्लॅन करणारा चुकून पण त्याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह प्राईस एक्शन बघायला भेटला, तर आपण त्याच्यामध्ये डाउनसाइडचा प्लॅन करू शकतो. हा जो एरिया यायला लागलाय, ज्यामध्ये मार्केट टाईमपास करू शकतंय. जे एरिया म्हणजे की जर का मार्केट ह्या रेंजमध्ये अडकला, ओके. हे वाला जो एरिया आहे कंप्लीटली इथून पासून इथपर्यंत हा जो एरिया आहे, तर एवढ्या मोठी रेंज आहे ह्याच्यामध्ये, बट ह्याच्यामध्ये बारीक-सारीक मोमेंटम इझिली पॉसिबल आहे. बट तरी पण हा एरिया माझ्यासाठी थोडासा नो ट्रेड एरिया राहील, ओके. जर का मला ट्रेड करायचा असेल, तर एकतर मी ह्या एरियाचा वेट करणार किंवा ह्या एरियाचा वेट करणार. ह्या ठिकाणी जर का आपल्याला पॉझिटिव्ह प्राईस एक्शन बघायला भेटला, सिनारिओ पॉझिटिव्ह प्राईस एक्शन बघायला भेटला, देन आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो, ओके. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. जर का तुम्ही ह्या लिंकवरती जर का तुम्ही ओपन केला, तर तिथं तुम्हाला टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉइन करू शकता. तिथून तुम्हाला मल्टिपल अपडेट पण जर का ह्याच्यामध्ये काही चेंजेस असतील, तर ते तुम्हाला त्यामध्ये भेटतील, ओके. जर का व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेशन आवडली असेल, देन डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.